केंद्र सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाला मान्यता दिली असून त्यामुळे 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला हा मुद्दा मोदी सरकारने मंजूर करून कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे। आयोगाच्या स्थापनेनंतरचा अहवाल 2026 पर्यंत सादर होणार असून त्यानंतर नवीन वेतन रचना ही लागू होईल। 8वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल। त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन जीवनमान उंचावेल। 2026 पासून लागू होणाऱ्या या सुधारणा देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचे नवे दार उघडतील। सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणा करण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोग हा स्थापन केला जातो। 7वा वेतन आयोग 2016 साली लागू करण्यात आला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी सुधारणा झाली होती। त्याची मुदत 2026 मध्ये संपत असल्याने 8व्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी वाढली होती। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। 8व्या वेतन आयोगाचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन रचनेमध्ये बदल करण्याचे आहे। आयोग महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सुधारणा सुचवेल। आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची लवकरच नेमणूक होणार असून ते राज्य सरकार, सरकारी कंपन्या आणि इतर भागधारकांसोबत सल्लामसलत करणार आहेत। आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे। स्तर 1 ते 5 हा स्तर शिपाई, कामगार इत्यादींसाठी असेल। त्यामध्ये लेवल 1 असेल, लेवल 2 असेल, लेवल 3 असेल, लेवल 4 आणि लेवल 5 असेल। त्यामध्ये लेवल 1चा स्केल जो आहे 18,000 ते 21,300 असेल। लेवल 2चा स्केल हा 19,900 ते 23,880 असेल। लेवल 3चा स्केल हा 21,700 ते 26,040 असेल। लेवल 4चा स्केल हा 25,500 ते 30,600 असेल। लेवल 5चा 29,200 ते 35,040 याप्रमाणे असेल। तसेच आता पुढचा स्तर पाहूया। पुढील स्तर हा 6 ते 9 असेल। त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, ग्रामविकास अधिकारी इत्यादी कर्मचारी असतील। त्यामध्ये लेवल 6 मध्ये 35,400 ते 42,480 असेल। लेवल 7 मध्ये 44,900 ते 53,880 असेल। लेवल 8 मध्ये 47,600 ते 57,120 असेल। लेवल 9 मध्ये 53,100 ते 63,720 असेल। त्यानंतरचा पुढचा स्तर पाहूया आपण। स्तर 10 ते 12 हा स्तर वरिष्ठ शिक्षक, सहाय्यता अभियंता इत्यादींसाठी असेल। लेवल 10 मध्ये 56,100 ते 67,320 असेल। लेवल 11 67,700 ते 81,240 असेल। लेवल 12 78,800 ते 94,560 असेल। तसेच पुढचा स्तर हा 13 आणि 14 असेल। त्यामध्ये उच्चस्तरीय अधिकारी, IAS अधिकारी ज्युनियर स्तर या लेवलचे असतील। लेवल 13 मध्ये 1,23,100 ते 1,47,720 असेल। लेवल 14 साठी 1,44,200 ते 1,73,040 इतका असेल। स्तर 15 ते 18 मध्ये सचिव, मुख्य सचिव, IAS अधिकारी वरिष्ठ स्तरावरचे असतील। यामध्ये लेवल 15 ही 1,82,200 ते 2,18,400 असेल। लेवल 16 ही 2,05,400 ते 2,46,480 इतका असेल। लेवल 17 हा 2,25,000 ते 2,70,000 इतका असेल। लेवल 18 ही 2,50,000 ते 3,00,000 पर्यंत असेल। मूळ वेतनासोबतच कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता सध्या 42% याप्रमाणे आहे, ज्यात आयोगाच्या शिफारशीनंतर वाढ होण्याची शक्यता आहे। त्याशिवाय गृहनिर्माण भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्त्यातही सुधारणा होईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही लक्षणीय वाढ ठरणार आहे। पेन्शनधारकांना सध्याच्या पेन्शनमध्ये वाढीचा फायदा होईल। उदाहरणार्थ किमान पेन्शन ही 9,000 रुपयावरून 17,200 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तसेच महागाई सवलत देखील वाढेल, ज्यामुळे निवृत्ती वेतनधारकांचे आर्थिक स्थैर्य वाढेल। महागाई वाढत असल्याने कर्मचारी वर्गाला आर्थिक आधाराची गरज आहे। जीवनावश्यक वस्तू, शिक्षण आणि आरोग्य सेवा महाग झाल्यामुळे 10 वर्षापूर्वीच्या वेतन रचनेमध्ये बदल अपरिहार्य आहे। 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचाही या समस्येवर तोडगा मिळेल। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।